हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे असणारे काही आर्टिफिशियल ज्वेलरी कलेक्शन आणि त्यामध्ये नेकलेसचे सेट मी दाखवणार आहे. जास्त काही नाही आहेत, आय थिंक 9 सेट मला सापडले आहेत आणि तुम्हाला दाखवताना एखादा एक्स्ट्रा सापडला तर तोही मी दाखवणार आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. तर माझ्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे, जसं की काही ब्रँडेड ठिकाणी सुद्धा मी घेतलेली आहे आणि काही आवडेल अशी ऑनलाईन सुद्धा मी घेतलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी शॉपमधून घेतलेली ज्वेलरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके, तर हे जे इयरिंग्स आहेत ना, फक्त 10 रुपयाचे इयरिंग्स आहेत. सुंदर आहेत ना. पण माझं वॉच निघालं. सगळ्यात अगोदर हा सेट म्हणता येणार नाही कारण याच्यावरती इयरिंग्स नाही आहेत, ओनली हे गळ्यातलंच आहे. आणि ही ठुशी आहे ना, तर ही मी कोथरूडला नळस्टॉपला लक्ष्मी पर्ल्स नावाचं शॉप आहे तिथून घेतलेली आहे. छान दिसतीये ना. तर साडीवरती मी ही घालत असते आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की ही सोन्याची वगैरे आहे का, तर नाही, ही आर्टिफिशियल आहे आणि मी ही नळस्टॉपच्या लक्ष्मी पर्ल्समधून घेतली आहे. त्यावेळेला म्हणजे ही 2000 आय थिंक मी 16 मध्ये घेतली आहे. 1000 रुपीजला काहीतरी मी ही घेतली होती तेव्हा आणि मला खूप आवडते. मस्त आहे ना. चला नेक्स्ट. आता जसं लक्ष्मी पर्ल्स आहे पुण्यामध्ये, तसंच कृष्णा पर्ल्स पण आहे, माहिती असेल तुम्हाला. त्यांच्याही बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. तर कृष्णा पर्ल्सचं काही कलेक्शन आहे माझ्याकडे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हे बघा, हा असा एक सेट आहे आणि हा खूप जुना आहे. म्हणजे मी लिटरली 2013-14 मध्ये हा घेतलेला आहे. याचे जे कुंदन, याचे जे मोती, याचं जे काम केलेलं आहे ना, ते खूप बारकाईनं केलेलं आणि खूप नाजूक आणि खूप छान असं आहे. इयरिंग्स दाखवते मी तुम्हाला. कसं दाखवणार, सगळीकडे ऊन ऊनच येते. चला घालून दाखवते. इतका वापर झालाय ना या सेटचा, इतका वापर झालाय. मी खूप वेळा हे घातले, खूप वेळा, म्हणजे लिटरली पैसे फिटलेत खूपच वेळा. कृष्णा पर्ल्सवाल्यांचं एक म्हणजे एक विशेष म्हणजे की याला पॉलिश वगैरे जर का गेलं तर याला आपण पॉलिश करू शकतो. जसं की तुळशीबागेतून जे आपण घेतो सेट, त्याला पॉलिश नाही होत. पॉलिश करताना त्याचे स्टोन वगैरे ते जळून जातात. मेटल चांगल्या प्रकारचं यूज केलेलं नसतं आणि हे कृष्णा पर्ल्सचं जे आहे त्याला चांगल्या पद्धतीचं मेटल आणि चांगल्या प्रकारचं हे मटेरियल यूज केलेलं असतं. त्यामुळे हे थोडंसं कॉस्टली पण असतं, बट टिकायला खूपच छान आहे. हे मी म्हटलं ना की खूपच वर्षापूर्वीचं आहे, 2013-14चं समथिंग आहे हे. आणि त्यावेळेला हे इयरिंग्स बघा, इयरिंग्स तर किती सुंदर आहेत. या इयरिंग्स आणि हे गळ्यातलं हे असं मिळून 1600 रुपये मी पे केले होते तेव्हा. म्हणजे बऱ्यापैकीच मी पे केले होते. हे असं दिसतंय, छान आहे ना. आता सेकंड दाखवते. आणि हो, याच्यासोबत बिंदी पण मिळालेली आहे. सॉरी, मी विसरले दाखवायला. बिंदी पण आहे. या बिंदीची जे काही इथली चेन आहे ना, ती काढून मी दुसऱ्या बिंदीला लावली होती. तर ही अशी बिंदी. अजून जसं घेतलं होतं ना, अगदी तसं आहे. काहीही झालेलं नाहीये याला. ना पॉलिश गेलंय नि काय. बघा किती छान याचं काम आहे. एखादा मोती सुद्धा निघालेला नाहीये. आणि हे ग्रीन आणि मरून आहे ना, हे प्रत्येक साडीवरती जातं. प्रत्येक साडीवरती हे छान दिसतं, म्हणून मी त्यावेळेला हे घेतलं होतं. आता थर्ड सेट दाखवते. त्यांचाच पहिल्यांदा दाखवते, कृष्णा पर्ल्सवाल्यांचा. कारण मी कृष्णा पर्ल्सवाल्यांच्याकडे अजून एक होतं माझ्याकडे, मी ते आय थिंक कोणाला तरी देऊन टाकलं. बहुतेक देऊन टाकलं की खराब झालं, मला आठवत नाही. पण मी 2-3 सेट घेतले होते. एक मी त्यांच्याकडे ना मोत्याचा सेट घेतलाय. कधीतरी फक्त ना सिंपल घालावंसं वाटलं ना, म्हणून मग मी हे घेतलं होतं. आणि हे एकदम स्वस्त होतं. एका दसऱ्याला घेतलं होतं मी 500 रुपयाला. हे कृष्णा पर्ल्सवाल्यांचे पर्ल्स आहेत आणि याच्यावरती ना बुगडी मिळाली. बुगडी हे बघा, छोटीशी बुगडी आहे. किती क्यूट दिसते. हे छान आहे ना. बुगडीच बोलतात ना याला.
तर हे असं आहे, हे पण कृष्णा पर्ल्स वाल्यांचं आहे आणि याचे सुद्धा मला रेट व्यवस्थित आठवत आहेत. हे मी 500 रुपयाला घेतलं होतं कृष्णा पर्ल्स वाल्यांचं पर्ल्स. हे काही ओरिजिनल पर्ल नसणार आहे, बट आवडलं होतं मला त्यावेळेला आणि छान वाटतं कॉटनच्या साड्यांवर वगैरे सिंपल. चला आता अजून एक कृष्णा पर्ल्स वाल्यांचं. हे मध्ये मध्ये खूप याचे आले होते, म्हणजे हे सगळीकडे दिसत होते, पण हे मी रोडवर किंवा तुळशीबागेत न घेता हे कृष्णा पर्ल्स वाल्यांच्याकडे घेतलं होतं. हे पण काहीतरी 550 रुपयाला मिळालं होतं आणि अशा सेम लटकत्या याला इयरिंग्स होत्या. क्यूट ना, मस्त. चला नेक्स्ट अजून एक माझ्याकडे कृष्णा पर्ल्स मध्येच घेतलेलं एक इयरिंग्स आणि गळ्यातल्याचा सेट आहे. हे मी जवळपास हे स्टोन मध्ये आहे आणि हे इतकं सुंदर आहे. हे बघा, मस्त आहे ना. कसं दाखवायचं, असं काहीतरी दाखवतात ना. हे बघा, खूप छान आहे. आणि याच्यावरती ना तुम्ही गळ्यामध्ये घालण्यासाठी, म्हणजे ऍक्च्युली मध्ये हे फक्त एवढंच मिळालं होतं, हे आणि हे इयरिंग्स 2, सॉरी असे, म्हणजे हे 3 पीस आहेत ना, हे टोटल मला 1000 रुपयाला मिळाले होते काहीतरी. खूप सुंदर काम आहे याच्यावरती, खूप. आणि मी मगाशी जी बिंदी दाखवली त्या बिंदीची चेन ही याला आहे, कारण हे गळ्यातलं आहे. हे असं चेन मध्ये, आपण गोल्डन चेन मध्ये हे घालायचं आणि ह्या इयरिंग्स घालायच्या. सुंदर आहेत एकदम. मी घालून दाखवते. फक्त इयरिंग सुद्धा घालू शकतो आपण आणि या ड्रेसवरती सुद्धा हे छान मॅचिंग होत आहेत. आणि हे चेन मध्ये घालायचं आपल्या गोल्डच्या. याचं सुद्धा फिनिशिंग, याचं सुद्धा काम आणि याचं पॉलिश अगदी आहे असं राहिलंय. केवढं सुंदर आहे बघा, स्टोन चमकतायत. छान आहे ना. आहे कृष्णा पर्ल्स, लक्ष्मी पर्ल्स क्वालिटी आहे आणि बऱ्यापैकी रेट पण आहेत, त्यांचे रेट पण आहेत. एकदा असंच माझ्या चुलत दीराच्या लग्नासाठी म्हणून मी ना व्हॉट्सअपला जो बिझनेस करतात ना लेडी, त्या लेडीकडून एका आवडलं होतं म्हणून मी ना हे मागवलं. पण खरं सांगते, क्वालिटी खरंच तिनं बेस्ट दिलीये. माझ्याकडे ना असा चोकरचा सेट नव्हता, म्हणून मला एक चोकर घ्यायचा होता. मग हा चोकर मागवला होता मी. हा काहीतरी मला तिने 1400-1450 रुपयाला दिला होता त्यावेळेला. 2000 कधीची गोष्ट आहे ही, आय थिंक 20, हा 2020 कोविड आला ना त्यावेळेला. त्याच्यासोबत या इयरिंग्स पण आहेत. याचा देखील वापर मी बऱ्यापैकी केलेला आहे. आणि कसं असतं, काही काही गोष्टी ना आपल्याला त्यावेळेला आवडून जातात, मग आपण घेतो आणि नंतर त्या आवडायच्या बंदही होतात कधी कधी, असं होतं. पण या बाबतीत नाही झालेलं. मला हे आवडतं अजून पण. हे असं आहे. अजून याचीही पॉलिश, याचाही कुठला काही मणी वगैरे पडलेला नाही आणि याचा वापर सुद्धा मी खूप सारा केलेला आहे. कसा वाटला? पण याला ना खरंच क्वालिटी आहे. जवळून दाखवते मी. हे बघा, स्टोन, याचे मोती, याची ही लेसला नंतर हे खाली असं छान, म्हणजे याचं जे काही फिनिशिंग आहे, याचं काही काम केलेलं आहे, हे जरी मी व्हॉट्सअपला घेतलं असेल त्या लेडीकडून, तरी सुद्धा हे बघा पाठवून सुंदर दिले तिने. मला काही फसवलेलं नाहीये किंवा डुप्लिकेट असं काही दिलेलं नाहीये. हे चांगलं काम केलेलं वाटतंय. हे जे मधले मोती, हे जे काही मणी आहेत ना, त्याचा सुद्धा कलर वगैरे उडलेला नाहीये. हे 21 मधलं आहे. आता मी काही ना ऑनलाईन मागवलेले जवेरी पर्सचे ते दाखवते. अमेझॉनवरून स्वस्त दिसतीये म्हणून मी जवेरी पर्सची काही ज्वेलरी मागवली होती, ती बघूया आपण आता. त्यामध्ये पण एक चोकर सेट आहे आणि एक मोत्यांचा पण सेट आहे. या मोत्याच्या सेट सोबत इयरिंग्स होत्या, पण आता मला ते इयरिंग्स ना सापडतच नाहीयेत. असतील इयरिंगच्या बॉक्समध्ये. हे बघा, अगदी स्वस्तातलं पण चांगलं वाटते बरं का मैत्रिणींना, क्वालिटी वाटते. घालूया. हाय हाय, छान दिसते ना.
याला ना इयरिंग्स नाही घातल्या तरी चालतंय. हे असं, हे खूप स्वस्त आहे अमेझॉनवर, तुम्ही पण चेक करू शकता. मला लिंक सापडली तर मी याची लिंक देईनच. तर 300, 250, 300 समथिंगच काहीतरी प्राइस आहे याची. पण छान आहे, मला आवडतंय. मोत्यांना क्वालिटी आहे या. तर अमेझॉनचं आहे हे. अजून एक अमेझॉनचं जवेरी पर्सचंच दाखवते. ते कदाचित तुम्हाला नाही आवडणार. या अशा इयरिंग्ज आहेत त्याच्या. हे पण जास्त काही महाग नाहीये, पण हा क्वालिटी पण तशीच येते हा. जसं आपण रेट देणार तसंच आपल्याला क्वालिटी मिळणार. ते म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. कारण मी आता हे ना घालायला गेले चोकरचा सेट, तर त्याची एक बाजू निघून आलेली आहे. हे बाकी कोणत्याच माझ्या सेट बाबतीत झालेलं नाहीये. तर तुम्ही बघू शकता 300, 350 मध्ये घेतलेली ही ज्वेलरी. आय थिंक सो अजून पण अवेलेबल असेल. हे बघा. पण ना ही अशी अगदी भरून ज्वेलरी होती ना, तर मला असा एक सेट ट्राय करायचा होता की कशी दिसतीये मी. मग म्हटलं जास्त पैसे खर्च करण्याऐवजी हे जवेरी पर्सची मागवावी, म्हणून मी ही मागवली होती. तर आत्ता मी तुम्हाला दाखवताना याचा हा गोप इथून तुटला, म्हणजे निसटलाय. मी लावला, पुन्हा लावू शकतो आपण. तर इतकी पण काही वाईट नाही रेटच्या मानाने. हे बघा, छान आहे, मस्त आहे. ओनली या इयरिंग सुद्धा आपण इतर साडीवर वगैरे घालू शकतो, कारण ग्रीन कलर आहे यामध्ये आणि बऱ्याच साड्यांना आपल्या ग्रीन कलर असतो. आणि आत्ताच रिसेंटलीच घेतलेला हा सेट, हा जो दुसऱ्या एका धीराच्या लग्नासाठी घेतला होता, जो तुम्ही पाहिला असेल रेग्युलर माझे जे व्हिडिओ पाहतात. आत्तापर्यंतचा सगळ्यात महागडा माझा आर्टिफिशियल ज्वेलरी मधला हा सेट. तर बघू शकता, सुंदर काम आहे याच्यावरती. यार हे ऊन काय येते मध्येच, मी इतके पडदे लावलेत तरी पण ऊन येते. कसं दाखवू, हे बघा, अगदी ना छान काम केलेलं आहे याच्यावरती. आणि मुळात ना हे बघा, याचं फिनिशिंग, याचं गोप, याचं सगळंच यार इतकं सुंदर आहे ना. रेट पण तसा घेतलाय त्यांनी. याच्यावरती खूप छान बारीक काम केलेलं आहे, नाजूक एकदम. हा ओमताराचा आहे. त्याचे इयरिंग्स सुंदर आहेत. हा ग्रीन कलर आणि हा मरून कलर. ग्रीन पण फेंट आहे आणि तो खालचा मरून पण एकदम फेंट आहे. तर चला हे घालूया आपण. आणि हे मला खरंच मनापासून ही ज्वेलरी ना आवडली होती तिथे, हा सेट. आणि मी म्हटलं सुद्धा की आता मी ओमतारामधूनच घेत जाईन इथून पुढं. थोडंसं महाग आहे बट छान आहे, छान दिसतात ना. झुमके ना कधीही छानच दिसतात, एक फेमिनाईजचा टच देतात, म्हणजे छान वाटतात झुमके, गर्लिश गर्लिश. तर हे आहेत माझ्याकडे असणारे नेकलेसचे पीस. ओके, इतके सारे आहेत. यापेक्षा वेगळे जे आहे ते ऑक्सिडाइजमध्ये आहेत. ऑक्सिडाइजचा एक वेगळा व्हिडिओ बनवते मी आणि त्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडाइजचं कलेक्शन दाखवते. आणि नंतर एक असा व्हिडिओ बनवते की ज्यामध्ये मी फक्त माझं इयरिंगचं कलेक्शन दाखवते. म्हणजे कसं छोटे होतील व्हिडिओ, अदरवाईज व्हिडिओ खूप मोठे 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 होत जातात. तर चला मैत्रिणींनो, यापैकी तुम्हाला कोणता सेट आवडला हे नक्की मला कळवा. रेट ओके आहेत. आणि सध्या मी कृष्णा पर्ल्स किंवा लक्ष्मी पर्ल्समध्ये गेलेलीच नाहीये, त्यामुळे आत्ताचे रेट त्यांचे काय सुरू आहेत याची मला काही आयडिया नाहीये. बट हे दोन शॉप तुम्ही ट्राय करू शकता, खरंच चांगले आहेत. आणि ओमतारा तर काय बेस्टच आहे, आपल्यापैकी बरेच जण ओमतारामध्ये घेतात सुद्धा. आणि हो, एक राहिला, थांबा, शेवटचा आहे. तर हा एक असा चोकरचा सेट आहे जो मी विसरले होते दाखवायला. आणि त्याच्यावरती ह्या अशा इयरिंग्ज आहेत. खूप स्वस्तात घेतलेला हा सेट आहे हा Amazon वरती अवेलेबल. पण म्हटलं ना, कधी कधी आपला ना जसा मूड असतो तसं आपल्याला काहीतरी आवडतं आणि मग आपण ते ऑनलाईन ऑर्डर करतो. तशाच केसमध्ये मी हे ऑर्डर केलं होतं. हे असं छोटंसं इयरिंग्स आणि हे
हा चोकर ग्रीन कलरचा. अरे हा पण छान दिसतोय. 250 रुपयाचा समथिंग काहीतरी हा होता. तर चला मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ इकडंच एंड करते. लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, मला खूप छान छान तुम्ही कमेंट्स करता, रिस्पॉन्स देता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून मनापासून आभार. असंच प्रेम तुमचं राहू द्या. व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा. लवकरच तुम्ही ज्या व्हिडिओच्या वेटिंगमध्ये आहात, जसं की आमची लव्ह स्टोरी, नक्की 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 लवकर मी शूट करते आणि शेअर करते तुमच्यासोबत. मे महिन्याच्या शेवटीपर्यंत व्हिडिओ हे येतीलच, नक्की येतील. तर चला व्हिडिओ एंड करूया. बाय बाय.